नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी गौरी स्वागत करते। बघा, तुमच्यासाठी एक खूप जबरदस्त गुड न्यूज आलेली आहे। ती म्हणजेच काय, महाट्रान्सकोची एईची सिव्हिलची पोस्ट निघालेली आहे। ठीक आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हे दोन्ही सब्जेक्ट आहेत। ठीक आहे, स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न तुम्हाला असणार आहेत 10 मार्कांसाठी। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तुम्हाला जो ओव्हरऑल 2 तासाचा जो टाइम आहे 120 मिनिटं, तर त्या 2 तासाच्या टाइमात तुम्ही या 20 प्रश्नांना एक्झॅक्टली खूप कमी वेळात कसे सॉल्व्ह करू शकतात, त्यासाठी तुम्ही तयारी कशी करावी आणि त्या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सब्जेक्ट मधल्या कोणत्या टॉपिक्सवर तुम्ही जास्त भर द्यावा, आज आपण ते बघणार आहोत। ठीक आहे, कोणत्या घटकावर प्रश्न येणार ते बघणार आहोत। आणि महत्त्वाचं असं की तुम्हाला टोटल 134 पोस्ट निघालेल्या आहेत महाराष्ट्रातून महाट्रान्सकोसाठी। खूप सुंदर जॉब प्रोफाइल आहे। सो अपॉर्च्युनिटी खूप छान आहे। या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करण्यासाठी आपण प्रिपरेशन काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओत बघतोय। बघूया महाट्रान्सको एई सिव्हिल एक्झाम पॅटर्न। एक्झॅक्टली बघा, एक्झाम पॅटर्न मध्ये आहे काय काय। टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड। प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच काय, टेक्निकल नॉलेज। पूर्णपणे आपलं जे टेक्निकल आपण 4 वर्ष डिग्रीमध्ये जे पण काही शिकलो त्याचे तुम्हाला एकूण 50 प्रश्न विचारले जातील 110 मार्कांसाठी। किती? 110 मार्कांसाठी। त्यानंतर जे तुमचं जनरल ॲप्टिट्यूड आहे त्यामध्ये तुम्हाला असणार आहे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज। स्पेसिफिकली जर सांगायला गेलं तर रिझनिंगचे जे 40 प्रश्न आहे 20 मार्कांना आणि 20 प्रश्न आहे 10 मार्कांना क्वांटचे। म्हणजेच काय, टोटल तुमचं रिझनिंग आणि क्वांट जे की महत्त्वाचे 2 विषय आहेत ते तुमचे 30 मार्क कॅरी करतात। किती? 30। त्यामध्ये मराठी पण आहे, मराठी आहे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी। टोटल असे तुम्हाला 80 प्रश्न विचारले जातील, सब टोटल 80। ठीक आहे, आणि त्यामध्ये 130 प्रश्न टोटल तुम्हाला 150 मार्कांना विचारले जाणार आहेत। ठीक आहे, आता यामध्ये आपण बघणार आहोत एक्झॅक्टली रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे सब्जेक्ट झाले, बरोबर। पण या सब्जेक्ट मध्ये पण तुम्ही कोणता टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर केला पाहिजे, त्या टॉपिकवर कोणत्या टॉपिकला किती प्रश्न येऊ शकतात, किती मार्काचे प्रश्न येऊ शकतात, ते टॉपिक आपण कसे करणार, या सगळ्या गोष्टी आज आपण इथे बघत आहोत। ठीक आहे, बघूया पुढे। बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सर्वात महत्त्वाचं। तुम्ही हे जे सर्व काही आपलं टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल हे सर्व काही जे आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच थ्रू आपण प्रोव्हाइड करत आहोत, जी असणार आहे आपली स्पेशल बॅच असणार आहे महाट्रान्सकोची। त्यामध्ये WRD, MJP आणि ऑल म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्याच्या जेवढ्या एक्झाम्स येतात सगळ्या एक्झाम आपल्या या बॅच थ्रू आपण कव्हर करणार आहोत। ऑनलाईन बॅच असेल प्लस ऑफलाईन बॅच असणार आहे। आणि या बॅचचे काही स्पेसिफिकली वैशिष्ट्य काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग तुम्हाला मिळणार आहे। खूप बेस्ट टीचर्स आपण इथे पूर्णपणे प्रोव्हाइड करतोय। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळेल। हे बघा मित्रांनो, ही जी एक्झाम आहे ही एक्झाम आहे IBPS पॅटर्न थ्रू। IBPS पॅटर्न थ्रू जी एक्झाम होते त्याला एक मॅन्डेटरी कंडिशन तुम्ही म्हणू शकतात, तुम्हाला मॉक टेस्ट देणं नितांत गरजेचं असतं। माझ्यासाठी म्हणजे मी माझ्या प्रत्येक स्टुडंट्सला एक सेंटेन्स यूज करते, मॉक टेस्ट इज लाईक अ mock test is like a blood test. What is this? याचा अर्थ काय? बघा, ब्लड टेस्ट केल्यानंतर, कोणतीही ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या ब्लड मध्ये किंवा आपल्या बॉडी मध्ये कसली कमतरता आहे, कसली डिफिशियन्सी आहे, कसली इफिशियन्सी, या सगळ्या गोष्टी आपल्याला ब्लड टेस्ट थ्रू समजतात। सेम ही असणार आहे आपली मॉक टेस्ट। या मॉक टेस्ट थ्रू आपल्याला समजेल की आपल्याला कोणत्या टॉपिक मध्ये आपला वीकनेस आहे, कोणता टॉपिक आपला स्ट्रेंथ पॉइंट आहे, या गोष्टी तुम्हाला समजतील मॉक टेस्ट थ्रू। आपण त्याही टेस्ट आपण इथे प्रोव्हाइड करणार आहोत। त्यानंतर PDF फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सर्व काही नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील। आपण जे क्लासमध्ये शिकवलेलं आहे त्याच्या प्रॉपर इन डेप्थ नोट्स तुम्हाला तुमच्या
PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील. टेक्निकली आणि नॉन टेक्निकल दोन्हीही सब्जेक्ट यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि ऑफलाईन बॅच जी आहे ती आपल्या पुण्यामध्ये जे ऑफलाईन क्लासेस होतात, मानकरवाडा, पत्र्या, मारुती चौक इथे आपले क्लासेस होतील. ठीक आहे. 15 मार्च पासून ही बॅच आपण चालू करत आहोत. या बॅच साठी ऍडमिशन्स ऑलरेडी ओपन आहेत. तुम्हाला या बॅच रिलेटेड काहीही संपर्क करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही या दिलेल्या 2 नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. 9699897070 किंवा 788878111411. ठीक आहे, अंडरस्टूड. पुढे बघूया. बघा आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड एक्झॅक्टली काय असतं. या क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला टोटल 20 प्रश्न दिले जातील. किती? 20. 10 मार्क म्हणजे एक प्रश्न किती मार्काला झाला? 0.5. अर्धा मार्काला एक प्रश्न झाला. यामध्ये तुमची 0.25% ची निगेटिव्ह मार्किंग आहे. याचा अर्थ काय होतो? IBPS पॅटर्न जर सपोज तुमचा एक प्रश्न अर्ध्या मार्काचा आहे, जर तुमचा प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला तो अर्धा मार्क मिळेल, पण जर चुकला तर अर्ध्या मार्काचे 0.25 म्हणजे 0.125 मार्क्स तुमचे कट होतील. ठीक आहे, ओके. आता यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कसे विचारले जातात? सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन म्हणजेच काय, तुम्हाला त्यासाठी जे बेसिक वैदिक मॅथ्स असतं त्या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे. जसं की पर्सेंटेज टू फ्रॅक्शन रेशिओ कसा काढतात, स्क्वेअर्स कसे काढतात, क्यूब्स कसे काढतात, किंवा कोणत्याही 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन आपण कमी वेळात कसं करू शकतो, या छोट्या छोट्या गोष्टी. नंबर सिरीज असणार आहे. ठीक आहे, सिरीजचे पॅटर्न्स आपल्याला माहित असायला हवे. वेगवेगळे काही ठराविक पॅटर्न्स आहे जे पॅटर्न्स IBPS यूज करते, तर ते पॅटर्न्स 4 ते 5 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे 7 ते 8 प्रश्न असतील. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 4 ते 5 प्रश्न असतील. बघा, जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर ऑलमोस्ट 8 आणि 7 15 15 आणि हे 18 15 ते 18 प्रश्न. 20 पैकी 15 ते 18 प्रश्न तुमचे यामधले असू शकतात. विचार करा, हे 3 टॉपिक किती जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेजवर 1 किंवा 2 प्रश्न असू शकतात, रेशिओवर 1 किंवा 2 प्रश्न असू शकतात. त्या पण चान्सेस दिलेत बिकॉज सिलेबसमध्ये हे सगळे काही टॉपिक्स आहेत. नॉट नेसेसरी की तुम्हाला प्रत्येक टॉपिक मधून एक प्रश्न येईलच, कंपल्शन नाही. कधी कधी असं पण होऊ शकतं की तुम्हाला 2 टॉपिक मधून प्रश्न देतील, 5 टॉपिक वरचे प्रश्न देणारच नाही. ठीक आहे, काही होऊ शकतं बिकॉज 20च प्रश्न हवेत आणि टॉपिक्स आपले भरपूर आहेत. रेशिओ अँड प्रपोर्शनवर 1-2 प्रश्न असू शकतात. एजेस अँड ॲव्हरेजेस 1-2 प्रश्न असू शकतात. पार्टनरशिप 1-2 असू शकतात. प्रॉफिट अँड लॉस 1 क्वेश्चन असेल. त्यानंतर टाइम अँड वर्क आणि पाईप्स अँड सिस्टम याचं ऍप्लिकेशन कसं असतं त्यावर 1 क्वेश्चन असेल. ट्रेन्स, टाइम, डिस्टन्स, स्पीड त्यावर 1-2 क्वेश्चन असतील. बोट्स अँड स्ट्रीम 1 प्रश्न असेल. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट 1 किंवा 2 प्रश्न. प्रोबॅबिलिटी 1 प्रश्न. परम्युटेशन कॉम्बिनेशन 1. मेन्सुरेशन 1 आणि डेटा इंटरप्रिटेशनवर 4 प्रश्न. महत्वाचं आहे 4 ते 5 प्रश्न बिकॉज IBPSचा एक पॅटर्न आहे. त्या पॅटर्न नुसार जर म्हटलं तर त्या हिशोबाने आपण जर सपोज एक डेटा दिलेला असला तर त्या डेटावर 4 ते 5 प्रश्न IBPS विचारते. ठीक आहे, ओके. बघा, आता यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली आपण टॉपिक्स कव्हर करणार कसे. आता जसं की तुम्हाला पहिलाच टॉपिक होता सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. आता यावर जर आपण एक एक्झाम्पल बघूया, यामध्ये आपण एक्झॅक्टली आपलं प्रिपरेशन कोणत्या लेवलला हवंय. ठीक आहे, त्यासाठी आपण कसे एफर्ट्स घेतले पाहिजे या गोष्टी यातून तुम्हाला क्लिअर होतील. सपोज जर तुम्हाला एक आता एक्झाम्पल दिलं, त्यांनी सांगितलंय 12.5% ऑफ 720 प्लस 16.66% ऑफ 960 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा, हा क्वेश्चन जर पाहिला 12.5 16.66 खूप अवघड जातो, पण याचं बेसिक आहे. बेसिक काय, तुम्हाला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन झालं पाहिजे. बघा, आता याचं बेसिक काय सांगतं, 12.5%
इज इक्वल टू 125 बाय 100 विच इज इक्वल टू व्हॉट, विच इज इक्वल टू व्हॉट 100 आणि प्लस हा एक 0. बरोबर आहे. म्हणजेच काय 25 25 असेल, 25 चोक 100, 5 एक 5 आणि 5 एक 8. सो 1/8 हा झाला त्याचा फ्रॅक्शन. म्हणजेच 12.5%. याचा अर्थ झाला 1/8 ऑफ म्हणजेच इंटू 720 प्लस 16.66% म्हणजेच काय 1/6 इंटू 960. आता सोपं करणं. 8 एक 8, 9 8 72, हे झाले 90 प्लस 6 एक 6, 16 85, 16 96, 160. 160 प्लस 90 किती झाले 250. दिस इज युअर आन्सर. समजलं. जर तुम्हाला हे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन माहिती असेल तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल. ठीक आहे. असंच जर म्हटलं तर एक नंबर सिरीज असते, मिसिंग नंबर सिरीज ज्याला आपण म्हणतो. नंबर सिरीज मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन साठी काही पॅटर्न्स आहेत, पॅटर्न्स माहिती असायला हवे. जसं की सपोज जर तुम्हाला दिलंय 6 नाही 60 30 then again 30 45 90 then question mark. बघा पॅटर्न काय आहे. 60 to 30 कसं गेलो इंटू 1/2, 30 to 30 इंटू 1, 30 to 45 कसं गेलो इंटू 3/2. बरोबर आहे. 30 इंटू 3/2, 15 दुने 30, 15 त्रिक 45. अंडरस्टूड. त्यानंतर इंटू 2 म्हणजेच 4/2. यालाच आपण 4/2 पण म्हणणार ना, यालाच आपण 2/2 म्हणणार. बघा 1/2, 2/2, 3/2, 4/2. इथे काय करायला हवं आपण इंटू 5/2. 45 इंटू 5 काय येतात 45 इंटू 5. 45 इंटू 4 केलं तर ते 180 येतात. 180 प्लस 45 225. दिस इज युअर आन्सर. समजले. इतके सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते. तर या रिलेटेड तुम्हाला इन डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी काही इथे शिकवण्यात येतील. आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच, जसं मी सुरुवातीलाही बोलली की आपली ही जी ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच आहे स्पेसिफिकली महाट्रान्सकोच्या एई सिव्हिल बॅच असणार आहे. यासाठी आपली जी बॅच स्टार्ट होते आहे ती होते आहे 15 मार्च पासून. आजच्या ऑलमोस्ट एक 5 ते 7 दिवसात आपण ती बॅच सुरू करतोय. ठीक आहे. ऍडमिशन्स आपल्या ऑलरेडी ओपन आहेत. आपल्या बॅचचे वैशिष्ट्य खूप स्ट्रॉंग आहेत. स्पेसिफिकली इथे तुम्हाला टीचिंगला जे टीचर्स आहेत, टीचर्स खूप बेस्ट आहेत. सर्वजण खूप छान बॅकग्राऊंडचे आहेत. म्हणजेच प्रत्येकाची काहीतरी अचीवमेंट आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यानंतर आपला क्लास कुठे होणार आहे ऑफलाईन, मानकरवाडा नियर मोदी गणपती, नारायणपेठ, पुणे. तुम्हाला बॅच रिलेटेड किंवा काहीही डाऊट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या नंबरला संपर्क करू शकतात 9699897070 किंवा 7887811411. ठीक आहे. चालतंय. तर आपण भेटणार आहोत असंच नवीन नवीन कंटेंट घेऊन, प्लस एक सोप्या पद्धतीने आपण या क्वेश्चन्सला डील कसं करणार या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो या व्हिडिओला तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा जे खरंच या महाट्रान्सकोसाठी प्रिपरेशन करणार आहेत किंवा करतात. त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. आणि या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये टाका की एक्झॅक्टली तुम्हाला या टॉपिक्सला किंवा या सगळ्या सब्जेक्टला प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही कसा बेनिफिट करू शकतो. तर त्याबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन दिलाय त्यावर क्लिक करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. चलो बाय बाय.